तुळशी, पवित्र तुळस आणि भगवान विष्णू यांचा विधीपूर्वक विवाह ही हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाची घटना। हा शुभ सोहळा संपूर्ण भारतातील घराघरात आणि मंदिरांमध्ये मोठ्या भक्ती आणि श्रद्धेने साजरा केला जातो। तुलसी विवाहाचे यशस्वी आणि अर्थपूर्ण कार्यप्रदर्शन सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक गोष्टी आवश्यक आहेत। तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्यांमध्ये तुळशीचे रोप असावे। तुळशीचे रोप हे तुळशी विवाह सोहळ्याचे मध्यवर्ती घटक आहे। हे वधू तुळशीचे प्रतिनिधित्व करते, ज्याला लक्ष्मीचा अवतार मानले जाते। या समारंभासाठी दोलायमान पानांसह निरोगी तुळशीचे रोप निवडणे महत्त्वाचे आहे। मंडप समारंभात तुळशीचे रोप ठेवण्यासाठी एक सुंदर सुशोभित मंडप किंवा आपण उसांचा मंडप तयार करू शकतो। मंडप त्या पवित्र जागेचे प्रतीक आहे जिथे तुळशी आणि भगवान विष्णू यांचे दैवी मिलन होते। मोहक वातावरण तयार करण्यासाठी ते सामान्यतः फुले, रंगबिरंगी कापड आणि पारंपरिक सजावट किंवा उसापासून सुशोभित केलेले मंडप असावे। भगवान विष्णूंची मातीची प्रतिमा काही प्रदेशांमध्ये समारंभात तुळशीच्या रोपाच्या बाजूला मातीची प्रतिमा किंवा भगवान विष्णूंची मूर्ती ठेवली जाते। ही प्रतिमा भगवान विष्णूचे प्रतिनिधित्व करते आणि लग्नाच्या वेळी त्यांच्या उपस्थितीचे प्रतीक आहे। मूर्ती बहुतेक वेळा क्लिष्टपणे तयार केली जाते आणि पारंपरिक पोशाख आणि दागिन्यांसह सुशोभित केलेली असते। शिवाय देवघरातील बाळकृष्णाची मूर्तीही तुळशीमध्ये ठेवू शकतो। मंगळसूत्र एक पवित्र धागा तुळशी विवाह सोहळ्यात वापरण्यात येणारी एक आवश्यक वस्तू आहे। हे तुळशी आणि भगवान विष्णू यांच्यातील वैवाहिक बंधनाचे प्रतिनिधित्व करते। घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची किंवा कुंडीची रंगरंगोटी करतात व तिला छान सजवितात। स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते। त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगल स्नान घालण्यात येतं। तुळशीला नवीन वस्त्र पांघरले जातात। दाराला तोरण व मांडव म्हणून उसाची व धांड्यांची खोपटी ठेवतात। मुहूर्तावर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणून त्यांचा विवाह लावला जातो। नंतर ब्राह्मण भोजन करून मग स्वतः अन्न ग्रहण करण्याची पद्धत असते। तुळशी विवाहामध्ये जंगली आवळा, बोर, हळद, कच्च्या चिंचा आणि सौभाग्य अलंकार अर्पण करण्याची प्रथा आहे।